महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी व गोरगरिबांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केले। या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले, असे प्रतिपादन निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले। आमदार निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा मतदारसंघात सुरू आहे। या यात्रेअंतर्गत आमदार निलंगेकर यांनी सोमवारी पानचिंचोळी, शिरोळ, खडक उमरगा, डांगेवाडी, माचटवाडी, शेंद, सावनगिरा, बोटकुळ, शिऊर, झरी, लांबुटा या गावांना भेटी देत तेथील नागरिक व मतदारांशी संपर्क साधला। यावेळी तालुकाध्यक्ष कुमोद लोबे, बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धमानंद काळे, रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, भाजपा संघटन सरचिटणीस संजय दोर्वे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, विक्रम पाटील, अशोक शिंदे, विजय कुलकर्णी, काकासाहेब जाधव, जनार्दन पाटील, गुंडेराव जाधव, बाबूराव जाधव, विलास पाटील, अविनाश पाटील आदींसह मान्यवरांची त्यांच्या समवेत उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले की महायुती सरकारने राज्यात विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या आहेत। केवळ विकास कामे करूनच सरकार थांबले नाही, तर प्रत्येक कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी सरकारने काम केले। लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी यासारख्या योजनांतून शेतकरी व गोरगरीब कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केले। शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, 1 रुपयात पीक विमा योजना आणि उज्ज्वला गॅस योजनाही दिली। आरोग्यासाठी मोफत उपचार उपलब्ध करून दिले। आमदार निलंगेकर म्हणाले की आता शासनाने लाडकी बहीण योजनेचा निधी 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज दिली जाणार आहे। महिला बचत गटांना मिळणारा निधी दुप्पट करण्यात आला आहे, असे ते म्हणाले। आमदार निलंगेकर यांनी सांगितले की सरकारने प्रत्येक कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवत योजनांची आखणी केली। घरातील प्रत्येक सदस्याचा विचार केला आहे। रोजगार निर्मिती केली, शिक्षणासाठी सुविधा दिल्या, यातून प्रत्येक कुटुंबाला काही ना काही मिळाले। यामुळे कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे। सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावला असल्याचेही आमदार निलंगेकर म्हणाले। आमदार निलंगेकर यांच्या आशीर्वाद यात्रेस ठिकठिकाणी प्रचंड पाठिंबा मिळत आहे। गावगाव शेकडो नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत। ठिकठिकाणी आमदार निलंगेकर यांचे स्वागत केले जात असून ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांकडून निवडणुकीतील विजयासाठी आमदार निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। यावेळी काकासाहेब जाधव, जनार्दन पाटील, दिलीप पाटील, विकास पाटील, शिवाजी जाधव, नरसिंग पाटील, जनार्दन हनवंते, मधुकर जाधव, गणेश वडगावे, अंजनाताई जाधव, उमाताई जाधव, कैलाश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नईम खतीब, निलंगा, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।